दोन बाबी आहेत. एक म्हणजे पहिल्यांदा आपण राजकारणामध्ये वैचारिक आपली द्वंद्व असणं गरजेचं आहे. खिलाडी वृत्तीनं आपण ह्या असणाऱ्या आपल्या राजकारणामधले वेगवेगळे जे विषय आहेत ते विषय आपण त्याच्या संदर्भातला प्रतिवाद करणं हे गरजेचं आहे. काही साधन सुचिता ह्या असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या एक अत्यंत म्हणजे ज्याला आपण पुरोगामी विचार म्हणतो, वेगवेगळ्या पातळीवरती जाती पाती धर्म असणारे जे काही विचार आहेत ते इथं ह्याचं अमॅलगमेशन म्हणजे महाराष्ट्र आहे. माझं प्रामाणिक मत आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य शक्यतो आपण समाजकारणामध्ये टाळलेले तर खूप चांगलं असतं. दुसरं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की आचार्य अत्रेंनी असंच एक वक्तव्य केलं होतं यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत की ते निपुत्रिक आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना घरी बोलवलं आणि वेणुताईंच्या हस्ते त्यांचं ज्यावेळेस म्हणजे त्यांचा उपचार झाला, त्यांना चहापान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की 1942च्या लढ्यामध्ये माझ्या असणाऱ्या पत्नीचं गर्भाशय काढलं गेलं होतं म्हणून आम्हाला पुत्र किंवा पुत्री होऊ शकलेली नाही. सबब राजकारणामध्ये आपण अशा पद्धतीच्या थोडीशी वक्तव्य आपण टाळले तर जास्त बरं होतं. खिलाडू वृत्तीनं आपण राहायला पाहिजे. व्यक्तिद्वेष हे टाळावेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सगळीजण काम करतोय. एवढं मोठं क्षितिजा पलीकडचा विचार करणारं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. पण भाऊ अशा वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याचा देवाभाऊ ट्रेन व्हायला लागले, कारण त्यांचा त्याच्यावर कुठतरी हात आहे का, त्यांना त्यांच्या मग आशीर्वाद आहे का असं कुठतरी बोललं जाते. असे कारण आज शरद पवार साहेबांनी थेट मुख्यमंत्री साहेबांना फोन करून याची चिंतन केलेलं आहे. हो का, असं देवाभाऊंसारखं व्यक्तिमत्व असं आहे की एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. ते जर आज जर कुठल्याही मोठ्या जागतिक क्षितिजावर गेले तर ते इंग्रजीमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात, मराठीमध्ये बोलतात. त्यांचे भाषा कौशल्य आणि संवाद कौशल्य निर्विवाद आहे. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व कधीही अशा पद्धतीचा कुठल्याही दुसऱ्या व्यक्तिमत्वाचा उपमर्द व्हावा किंवा जे आज आपल्या म्हणजे आपल्या भूतलावर नाही आहे त्या व्यक्तिमत्वांचं कुठंतरी त्या निमित्तानं त्यांच्या चरित्राला गालबोट लागावं अशा पद्धतीचं कधीच सांगू शकत नाहीत, कारण का ते व्यक्तिमत्व फार थोर आहे, उत्तुंग आहे. सबब अशा पद्धतीचा सोशल मीडिया ट्रेंड हा काही मुठभर लोकांनी त्यांच्या त्या निमित्तानं दुसरं काय मिळत नाही म्हणून त्यांच्यावरती शिंतोडी टाकण्याचा काही प्रयत्न असू शकेल. पण मला ह्या निमित्तानं खात्री आहे की 100% अशा पद्धतीची जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य आपण टाळणं गरजेचं आहे. आणि मगाशी सदाभाऊ बोलले त्या पद्धतीनं की आपण जर हेल्दी या निमित्तानं लोकशाही जर टिकवायची असेल, एक सशक्त लोकशाही टिकवायची असेल तर वैचारिक आपण एकमेकांचे विरोध करा. आज मी आणि सदाभाऊ आम्ही अनेक वेळा ऐलतिरी पैलतिरी होतो, पण आमच्यातला जो संवाद आहे तो संवाद मला वाटते सगळ्यात सदृढ होता. म्हणून ज्यावेळेस आम्ही एक आलो त्यावेळेस एकमेकांचे जीवाभावाचे मित्र झालो. भाऊ अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.